मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याने सोलापुरात मराठा समाज बांधवांकडून मोठ्या जल्लोषाचे आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले। गुलाल उधळून, फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवून त्यांनी राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचा आनंद व्यक्त केला। यावेळी मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपकार समाज कधीही विसरणार नाही असे सांगितले। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत ऐतिहासिक निर्णय दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे मनोज दादा जरांगे पाटील त्यांनी आज खऱ्या अर्थाने एक जागतिक इतिहास घडवलेला आहे। एक गरीबाचं, शेतकऱ्याचं पोरगं काय करू शकतंय, एका प्रामाणिक नेतृत्वाने या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती करून दाखवली आहे। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, त्यानंतर अन्य मराठ्यांचं बलिदान झाल्यानंतर एवढा मोठा आज सोनेरी दिवस मराठा समाजाच्या मुलांच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये उगवला, ते फक्त मनोज दादांच्या प्रामाणिक नेतृत्वामुळे। हे लढा काही एक दिवसाचा नाही आहे, कित्येक वर्षापासून मराठा समाज ओबीसीतून आरक्षणासाठी लढत असताना आज मनोज दादांनी जे आंदोलन उभं केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये त्या आंदोलनाची दखल घेतली। राज्य सरकारने सुद्धा मनोज दादांची तब्येत खालावण्याच्या आधी हा एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला दिलासा देण्याचं काम केलंय। या आरक्षणाने मराठा समाजाच्या अनेक युवकांना खूप मोठी शैक्षणिक संधी, नोकरीची संधी, नोकरीत असणाऱ्यांना बढतीची संधी आणि जे जे मराठे पिछले होते त्यांना वरच्या वर्गात आणण्याकरता ही खूप मोठं वाघिणीचं दूध म्हणून या आरक्षणाची मदत होणार आहे। हे देण्याकरता महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा यांनी मोठं मन दाखवून एक मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे। हे राज्य सरकारचं कधी महाराष्ट्रातली जनता या गोष्टी विसरणार नाही। 1980 सालापासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे पहिलं बलिदान दिलं, तिथपासून ते आजपर्यंतचा जो प्रवास आहे, या आंदोलनात जवळपास 162 आंदोलन त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलंय आणि कालच्या आंदोलनात जवळपास 165 मराठ्यांचं बलिदान या आरक्षणासाठी गेले। त्यामुळे हे आज मिळालं जे यश आहे त्या 165 बलिदानांच्या कुटुंबियांना अर्पण आणि अभिमानाने स्वाभिमान वाटतो। 1980 साली बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। असाच मोर्चा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मुंबईत नेला होता, पण त्यावेळेच्या छत्रपती असणाऱ्या, मराठ्याला मुख्यमंत्री असणाऱ्या बाबासाहेब भोसले असेल तर तिथपासून नंतर जितके मराठ्याचे मुख्यमंत्री झाले तर एकाही मराठ्यांना वाटलं नाही की या समाजाला आरक्षण द्यावं। पण या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं पहिलं आरक्षण दिलं, ते देखील फडणवीसांनी दिलं आणि त्यांनी टिकून देखील दाखवलं। दुर्दैवाने 2019ला त्यांचं सरकार आलं नाही, तर हा आरक्षणाचा विषय 2019ला संपला असता। असो, त्यात जी काही राहिलेले चुका असतील त्या दुरुस्त करण्याची संधी निसर्गाने आज मिळाली। सन्माननीय मनोज दादा जरांगे यांच्या रूपानं समाजाला एक कणखर आणि निस्वार्थी नेता मिळाला। त्यांनी महाराष्ट्रात मागणी केली आणि फार मोठं आंदोलन केलं आणि सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा जीवाच्या आकांताने एखादा प्रश्न घेतो त्याची दखल घेणारं हे सरकार आहे। या सरकारनं आज समाजाला ओबीसी मधून टिकणारं आरक्षण मिळालंय। टिकणारं, याला कुणीही आव्हान, चॅलेंज होऊ शकणार नाही।